नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर एस पब्लिकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या चालू घडामोडी या व्हिडिओमधील आज पहिला प्रश्न आहे, गगनयान क्रूला मदत करण्यासाठी इस्रोने कोणते ॲप लॉन्च केले आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, सखी. थुंबा तिरुअनंतपुरम येथे असलेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर म्हणजेच VSSC ने गगनयान क्रूला मदत करण्यासाठी सखी म्हणजेच स्पेस बोर्न असिस्टंट अँड नॉलेज हब फॉर क्रू इंटरॅक्शन सखी हे बहुउद्देशीय ॲप लॉन्च केलेले आहे. हे ॲप अंतराळवीरांच्या आरोग्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी आहे. पृथ्वीवर इस्रोशी संवाद राखण्यासाठी हे ॲप आपल्याला मदत करणार आहे. इस्रो 2025 साली गगनयान मानव मोहीम सुरू करू शकते. दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, 20 मार्च. बघा, संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेला जागतिक कार्यक्रम तो म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ हॅपीनेस हा दरवर्षी 20 मार्च रोजी आयोजित केला जातो. 12 जुलै 2012 पासून संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून घोषित करणारा ठराव संमत केलेला आहे. लोकांना साधे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. अलीकडेच तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल म्हणून कोणाला अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, CP राधाकृष्णन. तर झारखंडचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना तमिलिसाई सौंदर्य राजन यांच्या जागी तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. यापूर्वी सुंदर राजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पुदुच्चेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नरच्या अतिरिक्त जबाबदाऱ्याही ते सांभाळणार आहेत. रशियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, विनय कुमार. परराष्ट्र मंत्रालयाने देशाचे वरिष्ठ मुत्सद्दी विनय कुमार यांची रशियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे. विनय कुमार सध्या म्यानमारमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहत आहेत. विनय कुमार हे 1992च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. संरक्षण क्षेत्रात भारताचे रशियासोबत दीर्घकालीन आणि व्यापक सहकार्य आहे. भारत सर्वाधिक शस्त्रे रशियाकडून आयात करतो. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार जगातील सर्वात आनंदी देश कोणता आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, फिनलँड. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार युरोपियन देश फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश आहे. फिनलँड हा सलग 7व्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच जागतिक आनंद निर्देशांकात भारत 126व्या स्थानावर आहे, तर भारताच्या शेजारील देश पाकिस्तान हा 108व्या आणि श्रीलंका 128व्या स्थानावर आहे. अमेरिका 23व्या स्थानावर आहे. अलीकडेच अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक डी, किरण रिजिजू. तर बघा, पशुपती कुमार पारस यांनी केंद्रीय मंत्रालयातून राजीनामा दिल्यानंतर किरण रिजिजू यांच्याकडे अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रिजिजू यांना पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचा विद्यमान पोर्टफोलिओ व्यतिरिक्त अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार दिलेला आहे. भारत कोणत्या देशासोबत टायगर ट्रायम्फ 24 या सरावाचे आयोजन करत आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, USA. टायगर ट्रायम्फ 24 भारत आणि USA दरम्यान द्विपक्षीय त्रिसेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण म्हणजेच HADR
लष्करी सराव 18 ते 31 मार्च 2024 या कालावधीत आयोजित केला जात आहे. कोणत्या राज्याच्या पोलिसांनी अलीकडेच डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 लॉन्च केलेले आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश पोलीस आता अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 चा वापर करणार आहेत, ज्याची रचना गुन्हेगारी प्रतिबंध आणि तपासात मदत करण्यासाठी करण्यात आलेली आहे. यूपीचे DGP प्रशांत कुमार आणि ADG कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यश यांनी DGP मुख्यालयात हे ॲप लॉन्च केलेले आहे. कोटक महिंद्रा बँकेने वन कोटक चे समूह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, जयदीप हंसराज. कोटक महिंद्रा बँकेने कोटक सिक्युरिटीजचे विद्यमान MD आणि CEO जयदीप हंसराज यांची 1 एप्रिल 2024 पासून वन कोटकचे समूह अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय मुंबईत आहे. अलीकडे चर्चेत असलेली कोविंद समिती खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकाच वेळी निवडणुका. वन नेशन वन इलेक्शन च्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. नुकताच समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह म्हणून कोणाची निवड केली आहे? आणि या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक ए, शीतल देवी. प्यारा तिरंदाज आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या शीतल देवी यांची भारतीय निवडणूक आयोगाने म्हणजेच ECI ने राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह म्हणून नियुक्ती केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ECI आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCIने मतदार शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रदर्शनी क्रिकेट सामन्याचे आयोजनही केलेले आहे.